हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता दुष्यंतच्या फोनवरती गौतमीचा फोन आलेला असतो आणि गौतमीचा फोन बघून दुष्यंतला प्रचंड राग येतो. तो ताबडतोब त्या फोनकडे बघत असतो आणि त्याला लगेचच गौतमीची आठवण येते. त्याने गौतमीला प्रपोज केलेलं असतं, मिस गौतमी केळकर, आय लव्ह यू, विल यू मॅरी विथ मी. आणि मग त्याला ते आठवून त्याला लगेचच त्रास व्हायला लागतो. त्यानंतर त्याने आणि गौतमीला आणि तिच्या बॉसला एकत्र बघितलेला प्रसंगसुद्धा त्याला आठवायला लागतो. तर दुसरीकडे आता कृष्णा ही एका कपाटाला टेकून बसलेली असते आणि तिलासुद्धा आठवत असतं की गावातल्या लोकांच्या आक्रस्ताळेपणामुळे दुष्यंतने तिच्याबरोबर लग्नाला होकार दिला. तो तिथे लोकांसमोर म्हणाला होता की जर माझ्या आईचा शब्द इतकाच महत्त्वाचा असेल ना तर ठीक आहे, मी करेन कृष्णाशी लग्न. आणि मग त्याने स्वतःच्या गालाला हळद लावून ती कृष्णाच्या गालाला लावली आणि म्हणाला की आता या हळदीचा अर्थ तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तर आता तिथे दुसरीकडे दुष्यंतच्या खोलीमध्ये बाळजाबाई आलेले असतात आणि बाळजाबाई ह्या दुष्यंतला इतका दुःखी बघतात म्हणून मग त्या त्याच्या डोक्याजवळ बसतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतात. त्याबरोबर दुष्यंत हा अलगच त्यांच्या मांडीवरती डोकं टेकतो. बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत, मला माहिती आहे बाळा, तुला आता मला काय सांगायचं आहे ते मला माहिती आहे. तुला असंच म्हणायचं आहे ना आत्ता की आई माझं चुकलं, मी चुकून बोलून बसलो आणि आता मला फसल्यासारखं झालं आहे. तुझ्याकडून चूक झाली आहे बाळा, बरोबर ना? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हो आई, अगं अगदी बरोबर बोलतेस तू, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणायला लागतात, अरे बाळा, मला माहिती होतं तुला असंच वाटेल. अरे तुझं गौतमीवरती. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई, त्या गौतमीचं पुन्हा नावसुद्धा घेऊ नकोस. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, नाव घेऊ नको. त्यावर दुष्यंत म्हणतात, हो, ती खोटारडी निघाली, तिने मला फसवलं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत, असं काय बोलतोयस बाळा? प्रेमामध्ये छोटी मोठी लुटूपुटूची भांडणं होत असतात, प्रेमात गैरसमज होत असतात. तुमच्यातही तसंच काहीतरी झालं असेल. तुम्ही एकदा दोघंजणं एकमेकाबरोबर बोलून घ्या, मग तुमच्यातला सगळा गैरसमज दूर होईल. अरे प्रेमात तुम्ही एकमेकाची साथ आयुष्यभर देण्याच्या शपथा घेतल्या होत्या, वचनं दिली होती, मग त्याचं काय झालं? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, आई, माझ्याकडून तर ते सगळं खरं होतं, पण तिच्याकडून सगळं खोटं होतं. मला कळून चुकलं आई, मी चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केलं. खरंच मी चुकलो गं, खरंच चुकलो. आणि आता मला ही गोष्टसुद्धा पक्की माहीत झाली आहे की तुझ्याशिवाय माझ्यावर दुसरं कोणीही प्रेम करू शकत नाही आणि तुझ्याशिवाय मी सुद्धा दुसऱ्या कोणाचाही विचार करायला नको. म्हणूनच आता मी ठरवलं आहे, माझ्यासाठी फक्त तू आणि फक्त तू महत्त्वाची आहेस. तुझी अब्रू, तुझं मान, तुझा सन्मान, तुझा शब्द आणि तुझ्या शब्दाखातर मग मी काहीही करायला तयार आहे. अगदी त्या कृष्णाशी लग्न करावं लागलं तरीही माझी तयारी आहे. मी तयार आहे त्या कृष्णाशी लग्न करायला आई, तुझ्यासाठी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत, तू हे काय बोलतोयस? ती कृष्णा तुझ्या लायक नाही आहे बाळा, तू उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नकोस. दुष्यंत म्हणत असतो, आई, तुझ्या शब्दापेक्षा मौल्यवान माझ्यासाठी काहीच नाही. आणि तू शब्द दिलायस ना तिचं लग्न लावून देण्याचा, तर मी करेन तिच्याशी लग्न. शेवटी तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो गं. एवढं म्हणून दुष्यंत हा आईच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि आता तो रडत असतो, कारण त्याच्याबरोबर गौतमीने जे काही केलेलं आहे त्याचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तर आपल्या लेकराला त्रासात बघून बाळजाबाईसनी सुद्धा खूपच जास्त त्रास होत असतो. त्यामुळं बाळजाबाई बी आता दुष्यंतच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. तर दुष्यंत हा मात्र शांत अगदी पडून राहिलेला असतो. तर दुसरीकडे आपण बघतोय की इकडं कृष्णा ही अशी एकटीच गबगार बसलेली असते. कृष्णाला एवढं शांत शांत बघून तिच्याजवळ भक्तिताई येत्या आणि भक्तिताई तिला म्हणायला लागते, कृष्णे, अगं ये, अशी का बसलीस उदाशवानी? अगं लगीन ठरलं ना मग तुझं? मग जरा हस की, चल बरं तू माझ्याबरोबर. कृष्णे. पण कृष्णा काही हसत नसते किंवा बोलत नसते. मग भक्ती तिला म्हणत असते, अगं कृष्णे, अगं ऐक की, अगं तुझं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन ठरलं आहे, आता लगीन होईल तुझं. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, हे बघ भावा, तुला बी माहिती आहे दुष्यंत सरकारांनी ह्यो निर्णय फक्त गावकऱ्यांच्या आक्रस्ताळेपणामुळं घेतला आहे, त्यांच्या मनात तसं काय बी नाही. त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते, अगं पर जर तुमचं लगीन होणं हे नियतीच्या मनात असेल तर आपल्याला काय ठाव? कृष्णे, तू इस्रायल आहेस काय? आपली भेट कशी झाली होती ती? तू आम्हाला कशी गावली होतीस?
त्याबरोबर कृष्ण आणि भक्ती दोघींनाही आठवायला लागतं की लगेचच भक्ती म्हणायला लागते, कृष्णे आठवणं झालं आहे काय? म्या सांगतो. अगं जर त्या दिसाला पूजी जत्रत हरवली नसती आणि तू तिचा जीव वाचवला नसतास तर आम्हासनी सांग, तू घावली असतीस काय? म्हणजे ह्याच्यातनं मला तुला काय सांगायचं आहे, तुझी आणि आमची भेट होणं हे नियतीच्या मनात होतं आणि ते तसंच घडलं बी. मग तसंच म्हणायलो म्या, तुझी आणि दुष्यंत सरकारांची गाठ बी नियतीनंच बांधली असेल तर नियतीनंच ठरवलं असेल तुमचं लगीन होणं तर तुमचं लगीन होईलच की गं. कळतंय नवं मला काय सांगायचं आहे ते. आणि दुष्यंत सरकारांसारखा चांगला नवरा तुला शोधून बी गावला नसता गं पोरी. त्यामुळं म्हणायलो नको की गं असं नाही म्हणू लग्नाला. दुष्यंत सरकारांबरोबर लगीन कर, त्यांच्या नावाचं डोरलं बांध तुझ्या गळ्यात. त्यावरती म्हणत असते की नाही दुष्यंत सरकारांच्या मनाविरुद्ध जाऊन म्या काय बी नाही करणार आणि त्यांच्या नावाचं डोरलं म्या नाही बांधणार तायडे. त्याबरोबर आता लगेचच भक्ती तिला म्हणते तू उठ ये माझ्याबरोबर. त्यावर कृष्णा म्हणते आता कुठं जायचं आहे? त्यावर लगेचच भक्ती म्हणते म्या म्हणायलो नवं चल म्हणून, चल उठ 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 लवकर उठ. कृष्णे अगं उठ गं बाई पटकन. आणि मग आता कृष्णा उठते. भक्ती कृष्णाला घेऊन गणपती बाप्पाच्या फोटोमोरं येते आणि तिथे येऊन तिला सांगते हे बघ इथं उभी राहा. कृष्णा आता तिथं खाली बघते तर 3 नारळ 3 फुलं एका ताटात ठेवलेली असतात आणि हळदी कुकू बी तिथं असते. कृष्णा विचारायला लागते हे काय रे? त्याबरोबर भक्ती म्हणते हे बघ हे 3 नारळ मला जोगतीने दिले आहेत. याच्यातल्या 2 नारळांमध्ये पाणी नाही आणि एका नारळात पाणी आहे. जर तू पाणी असलेला नारळ काढलास तर नियतीच्या मनात जे आहे तेच घडणार. म्हणजे तुला ज्याच्या नावाची हळद लागली आहे त्याच्याच नावाचं कुकू बी तुझ्या माथ्यावर पडणार. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते भावा काय हे समद? अगं त्या अंधश्रद्धेपोटी एवढं समद रामायण घडलं होतं गावात तरी बी तुला परत तेच करायचं आहे का? त्यावर भक्ती म्हणायला लागते अगं ए कृष्णे ऐक की माझं म्या काय म्हणालो ते. हे बघ ही काय अंधश्रद्धा बिद्धा नाही, हे आहे देवीचं कौल. हे बघ कृष्णे माझ्या समाधानासाठी तरी कर की गं. तू उचल की एक नारळ उचल. हे बघ जर तू पाणी नसलेला नारळ उचललास की नाही तर तुझं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन नाही व्हायचं आणि याची काळजी म्या घेईन. म्या शबूत देतो तुला. पर जर तू पाणी असलेला नारळ उचललास तर मग मात्र हे समज नियतीच्या मनात आहे हे तू बी मान्य करायचं. आता मग मात्र कृष्णेचा नाईलाज होतो. कृष्णा त्या 3 नारळांपैकी एक नारळ उचलत्या आणि मग आता गणपती बाप्पाला ती प्रार्थना करते बाप्पा हे बघ माझ्या पाठीशी उभा राहा. तुला बी माहिती आहे आणि मला बी माहीत आहे दुष्यंत सरकारांनी त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन हे लगीन कराया तयारी दाखवली आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्या दुष्यंत सरकारांच्या लायक नाही. माझ्यासारख्या कमनशिबी पोरीची सावली बी त्यांच्या आयुष्यावर पडाया न गं. मला त्यांचं आयुष्य नाही खराब करायचं. म्या साकडं घालतो तुला. ह्या नारळात पाणी नसू दे. माझं दुष्यंत सरकारांबरोबर लगीन नको होऊ दे. तर आता इथं भक्ती बी देवाला हात जोडते. तिच्या मनात असतं की नारळात पाणी येऊ दे आणि माझ्या कृष्णीचं लगीन दुष्यंत सरकारांबरोबरच होऊ दे. आता कृष्णी नारळ फोडत्या आणि नारळात पाणी निघतं. कृष्णीला मात्र टेन्शन येतं तर ती आता तो नारळ घेऊन उभी राहते. नारळातलं पाणी पटापट पटापट अगदी त्या हळदीवर पडतं आणि बघता बघता संपूर्ण हळद ही भिजून जाते. त्याबरोबर आता भक्ती म्हणायला लागते कृष्णे अगं बघ नारळात पाणी हाय म्हणजे तुझं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन होणार. अगं विधिलिखित आहे तुमचं दोघांचं बी लगीन. तरी कृष्णा देवाकडं बघतच राहते. तर दुसरीकडं बाळजाबाई ह्या शांतपणे बसलेल्या असतात. शांतपणे कसल्या विचाराचं काहूरच त्यांच्या डोक्यात उठलेलं असते. त्यासनी आठवत असतं कृष्णी ह्या त्यासनी म्हणाली होती बाळजाबाई अहो तुम्ही चुकीचा न्याय करायला. त्यानं अन्याय झाला असता म्हणून म्या मधी बोललो. अहो बाळजाबाई तुम्ही 500 घरं जोडायच्या नादात एक घर तोडाया निघालाय सकी. आज चुकलासा बघा तुम्ही बाळजाबाई. काय व लगीन ठरवण्याच्या आधी जोडप्यांची नीट माहिती काढली नव्हती वय तुम्ही? बघून करायचं की जरा काम. त्यानंतर बाळजाबाई जेव्हा तिच्या घरला गेल्या होत्या त्यावेळेस तिनं बाळजाबाईंवरती बांबू बी उगारला होता आणि नंतर जेव्हा डेअरीत इकायसाठी बाळजाबाईंनी तयारी दाखवली होती त्यावेळेससुद्धा कृष्णानं समद्यांचं मन आणि मत बदलून डेअरी इकाय नगं अशी गळ घातली होती बाळजाबाईसनी आणि त्यांच्यामुळंच त्यांना निर्णय बी बदलावा लागला होता.
त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईसने आठवतं की दुष्यंतनं कृष्णाबरोबर लगीन करण्याचा शबूत गावकऱ्यांना दिला आहे. जर एवढाच माझ्या आईचा शब्द महत्त्वाचा असेल तर मी करेन कृष्णाशी लग्न, आणि आजपासून कृष्णा माझी जबाबदारी, असं म्हणत दुष्यंतने तिकडनं हळदीची वाटी घेतली. त्यातली हळद सवताच्या गालाला लावली आणि त्यातली उरलेली हळद कृष्णाच्या गालाला लावली आणि म्हणाला की आता मला वाटत नाही ह्याचा अर्थ बी मला कुणाला समजावून सांगावा लागल म्हणून. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णा कृष्णा कृष्णा, तू माझ्या आयुष्यात कशी आलीस, का आलीस, काहीच कळायला मार्ग नाही आहे. अगं, रस्त्यावर चालणारी तू माझ्या आयुष्यात आलीस, मला त्रास दिलास तर दिलास, आणि आता वरनं माझ्या मुलाच्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करतेस तू. अगं कशासाठी, का? पण एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, तुझ्यामध्ये आणि माझ्या लेकामध्ये, माझ्या दुष्यंतमध्ये मी उभी आहे. ही बाळजा आणि जव पावतर ही बाळजा तुम्हा दोघांच्या मध्ये उभी आहे का नाही, तोवर माझ्या दुष्यंतला तुझी सावली बी शिवू शकणार नाही. जर तुला तुझी योग्य तेवढी जागा दाखवली ना कृष्णा म्या, तर म्या बी नाव नाही सांगणार. बाळजाबाई असं आता ती 2 वेळा म्हणते. आणि आता तिने ठरवलेलंच असतं की कृष्णाला चांगली अद्दल घडवायची म्हणजे घडवायचीच. तर दुसरीकडं आपण पाहतो की इकडं सकाळ सकाळची वेळ असत्या, कृष्णा कामं करत असत्या, तर भक्ती बसून कृष्णाच्या लग्नाची यादी करते. मानापानाच्या साड्या, देवीची वटी, बायकांना द्यायच्या वट्या, त्यानंतर दोन्हीकडचा केटरेजचा खर्च, नवरदेवाची अंगठी, नवरदेवाचे कपडे, नवरदेवाची चैन, नंतरनं कृष्णीच्या साड्या, मग बघ मंडपवाल्याचा खर्च, त्यानंतर समद्या गोतावळ्याचा खर्च, राहण्याचा खर्च, आपल्या घरचा सवताचा खर्च. बायो, केवढा खर्च व्हायलाय कृष्णे. बघ बरं, आणखीन काही घ्यायचं असेल तर ते बी सांगून ठेव मला. अगं नाही, म्हणजे आता यादी करायला बसलोय ना मग म्या. त्याबरोबर कृष्णी म्हणायला लागते, भावा अरे काय चाललंय तुझं, कशापायी करायलायस हे समद, थांबिव की हे समद, मी काल सांगितलंय ना मग तुला. त्याबरोबर आता भक्ती म्हणायला लागते, अगं असं कसं थांबिव, आता बघ की म्या म्हणलं होतं ना नारळात पाणी निघालं तर लगीन होणार म्हणून, मग आता निघालं नारळात पाणी, आता मी तयारी करायला न गं बाई. मग आता म्या तयारी करणार, कारण आता तुझं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन होणार म्हणजे होणार कृष्णे. इतक्यात कृष्णा तुला काही करायचं आहे ते कर असं म्हणत लादी पुसायला लागते. तर तिकडं बाळजाबाई सावित्री येते आणि सावित्री आता लगेचच भक्तीच्या हातातनं ती यादी घेते आणि वाचायला लागते. केटरेसवाला दोन्हीकडचा, लग्नाचे नवरीचे कपडे, नवरदेवाचे कपडे, नंतर नवरदेवाची चैन, नवरदेवाची अंगठी, मानाच्या साड्या, खणाची वटी, आणि मग बघता बघता ती यादी ती फाडून टाकते. त्याबरोबर आता लगेचच भक्ती हिला राग येतो. ती उठते आणि आईला म्हणते, आय काय केलंस तू, हे कशापायी फाडलीस ती यादी. त्याबरोबर भक्तीला लगेचच आई विचारायला लागते, यादी अगं कशाला केली होती ती यादी मी म्हणते. त्यावर लगेच भक्ती रागानंच जरा म्हणते, का तुला माहीत नाही वय आपल्या कृष्णाचं दुष्यंत सरकारांबरोबर लगीन ठरलंय ते, तिच्या लग्नाचीच यादी करत होतो म्या मग. त्याबरोबर आता लगेचच सावित्री हसायला लागते आणि म्हणते, हिचं लगीन आणि दुष्यंत सरकारांबरोबर. अगं ए भक्ते, अगं बाय कशाला उगाच एवढी मोठी मोठी स्वप्न बघायला लागल्यास, नग की बघू एवढी मोठी स्वप्न, नाही व्हायचं असं काय बी, उगाचच्या उगाच जे व्हायचंच नाही ते कशापायी बघायचं, काय म्हणतोय म्या, कळतंय ना तुला. त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणायला लागते, तुम्ही कुणी काय बी म्हणा, अगदी काय बी, पण मला ठाव आहे कृष्णीचं लगीन दुष्यंत सरकारांबरोबर होणार म्हणजे होणार. आणि आहे तू तर किती बी नाहीचा पाडा वाच, पर तरी बी कृष्णीचं लगीन दुष्यंत सरकारांबरोबर होणार. मी देवी आईला साकडं घातलं आहे. कृष्णीचं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन पार पडलं की मग मी 21 नारळाचं तोरण आणून तुझ्या दाराला लावीन म्हणून. बघ आता मी साकडं घातलं आहे ना, म्हणजे कृष्णीचं लगीन दुष्यंत सरकारांबरोबर होणार तर होणारच, आणि ते बी निर्विघ्नपणे. तुम्ही दोघींनी किती बी नाचा पाडा वाचा, पण कृष्णे तुला दुष्यंत सरकारांच्या नावाची हळद लागली आहे आणि तुझं लगीन बी त्यांच्याबरोबरच होणार. लिहून ठेवा माझं शबूत, मला ठाव आहे म्या जसं म्हणलं आहे ना तसंच होणार, कारण देवी आईच्या मनात बी हेच आहे, आणि जे देवी आईच्या मनात आहे ते घडणार म्हणजे घडणारच. कळलं ना वाय मी काय म्हणालो ते तुला.
त्याबरोबर मग मात्र आता सावित्रीला राग येतो आणि ती म्हणायला लागते, अगं ए भक्ते, हिचं लगीन होणार? हिचं? अगं तिच्या नशिबात नाही सुख, ती काय चढणार आहे बोहल्यावर का? आणि मग जोरजोरानं आता सावित्री विकृत पद्धतीने हसायला लागते. बोहल्यावर कशी चढणार ही? हिच्या नशिबात तर सुखच नाही. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र कृष्णीला खूप वाईट वाटत असतं. तिचा चेहरा पडतो, थोडाफार कोमसतो, पण गप राहण्या वाचून तिच्या हातात दुसरा काय बी पर्याय नसतो. तर आता इथं लगेचच भक्ती म्हणायला लागते, आये तू काय बी म्हण आणि काय बी कर, पर तरी बी मी म्हणायलो नवं, कृष्णीचं लगीन दुष्यंत सरकारांवांगडं होणार तर दुष्यंत सरकारांवांगडंच होणार. बघ मी काय करतो ते बघच तू. आता त्या दोघीजणी बोलत असतात. त्यानंतर तिथं बाळजाबाई आलेल्या असतात. आता बाळजाबाई घराच्या बाहेरनंच सावित्रीला हाका मारतात, सावित्रे, ए सावित्रे, सावित्रे. त्याबरोबर सावित्री बाहेर येत्या आणि बाळजाबाईसनी बघून तिला आनंदच होतो. ती म्हणत्या, बाळजाबाई अहो तुम्ही इथं तुम्ही कशा पाहायला? सांगावा धाडायचं होता की. त्यावर बाळजाबाई लगेचच कृष्णीकडे येतात आणि तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणतात, ह्या तुझ्या लेकीसाठी आलो आहे आम्ही इथं. त्यावर आता कुणाला काही कळत नाही. तर बाळजाबाई म्हणतात, अगं अजून कळलं नाही व्हय तुम्हासनी? तुझ्या या लेकीचा हात आमच्या दुष्यंतसाठी मागा आलो आहे आम्ही इथं. हे ऐकून सावित्रीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता दुष्यंत ह्यो कृष्णाला भेटण्यासाठी तिच्या घरला आलेला असतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे बघा म्या तुमच्या लायक नाही आहे, तुम्हासनी बी ठावा आहे आणि मला बी. मग कशापायी उगाच हे लगीन करायलायसा? तुम्हीच नकार देऊन टाका या लग्नाला, म्हणजे समजा आपोआप थांबून जाईल. बघा म्या खरं सांगायलो, म्या तुमच्या लायक, म्या तुमच्या योग्यतेची नाही हो, ऐकून घ्यावं माझं. तर दुष्यंत कृष्णाला सांगतो, काही गोष्टी कधी मनाविरुद्ध जाऊनसुद्धा कराव्या लागतात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. मी हे सगळं करायला तयार आहे कुटुंबासाठी. तू आहेस तयार माझ्याशी लग्न करायला? त्यावर मग मात्र आता कृष्णा काय बी बोलत नसते. त्याबरोबर जो व्हिडिओ इथंच संपतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढं प्रेस करा, जेणेकरून तुम्हासने पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समजा व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.